लघुकथा सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजची सगळ्यात पहिली लघुकथा हिचे नाव आहे ब्रेसलेट. अवी आणि मीनू एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. अगदी जेमतेम 2 महिन्याची ओळख त्यांची. ते झालं असं की पहिले 1 वर्ष अवी पुण्याच्या ब्रांचमध्ये होता, पण त्याची बदली 2 महिन्यांपूर्वीच मुंबई ब्रांचला झाली. त्याच्यात मीनू त्याच्यापेक्षा सिनियर पोस्टवर असल्यामुळे तो या ऑफिसमध्ये आल्यापासून मीनूच्या सवतीभोवती असायचा, कारण त्याने केलेलं कोणतंही काम पहिलं मीनू अप्रूव्ह करायचे आणि मग ते फायनल व्हायचे. मीनू दिसायला जेमतेम पण स्वभावाने खूप चांगली मनमिळावू असल्यामुळे ती जरी सिनियर असली तरी ती अवीला कामाच्या बाबतीत खूप सांभाळून घेत असे. अवी मुळातच हुशार असल्यामुळे तो पटापट त्याचे काम उरकत असे आणि त्यामुळे सर्व कामे वेळेवर होत असत. अवी आल्यापासून मीनूच्या कामाचा भार बराच हलका झाला होता. पहिले अवीच्या जागी सीमा होती, पण ती लग्न होऊन मुंबई बाहेर शिफ्ट झाली आणि तिने ही नोकरी कायमची सोडून दिली. मग काय, सगळे काम एकट्या मीनूवर येऊन पडले. त्यामुळे तिला घरी जायला रोजच उशीर व्हायला लागला. मग एक दिवशी कंटाळून तिने कुलकर्णी सरांकडे तक्रार केली व तिच्यासोबत काम करायला कोणाला तरी अपॉइंट करावे अशी त्यांना विनंती केली आणि मग या ऑफिसमध्ये अवीची एंट्री झाली. तसं बघायला गेलं तर अवघ्या 2 महिन्यात अवी स्टार एम्प्लॉई झाला होता या ऑफिसचा. कुलकर्णी सर पण अवीच्या कामाच्या पद्धतीवर भरपूर खुश होते. अवी सुट्टीच्या दिवशी पुणे मुंबई अपडाऊन करत असे. बाकीच्या दिवशी तो कंपनीने दिलेल्या क्वार्टर्समध्ये राहत असे आणि दोन्ही वेळेला ऑफिस कॅन्टीनमध्ये जेवत असे. या 2 महिन्यामध्ये अवी आणि मीनूमध्ये खूप चांगली गट्टी जमली होती. इतकी ती बऱ्याच वेळा अवी मीनूच्या घरी जेवायलाही जात असे. मीनूच्या घरातले अवीला घरचा एक सदस्य मानत असत. हळूहळू अवीला मीनू आवडायला लागली होती. तो सुट्टीत घरी गेल्यावर त्याच्या आईबाबांकडे फक्त मीनूचा विषय बोलत असे, पण अजून तरी या सगळ्यांपासून मीनू अनभिज्ञ होती. अवी आणि मीनूची परिस्थिती जेमतेम होती, त्यामुळे स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करणे हा त्यांच्या जगण्याचा उद्देश होता. अवीला हातात ब्रेसलेट घालायची फार हौस होती. तो मीनूला सांगत असे, सोन्याचे भाव जरा उतरू देत, मग बघ कसं छान सोन्याचं ब्रेसलेट करेन मी स्वतःला. आणि मग तो शांत होत असे, कारण त्याला हेही माहीत होते की घरच्या जबाबदारीमुळे इतक्यात तरी त्याला ते करणे शक्य नव्हते. मग मीनू पण त्याचा मूड ठीक करण्यासाठी उगाचच एखादा जोक सांगून त्याला हसवत असे. मीनूलाही अवी आवडायला लागला होता, पण तरीही अजून फक्त त्यांची चांगली मैत्रीच होती. असे जवळजवळ अजून 6 महिने निघून गेले. अवीला कुलकर्णी सरांनी दुसऱ्या एका डिपार्टमेंटचा हेड बनवण्याचे ठरविले, पण जोपर्यंत मीनूला असिस्टंट मिळत नाही तोपर्यंत तरी अवी मीनूबरोबरच काम करणार होता. पण त्याआधी त्याला मीनूला लग्नासाठी मागणी घालायची होती. मग तिचे उत्तर काहीही असो, त्याला ते मान्य होते. तसेही तो काही दिवसच तिच्याबरोबर काम करणार होता. आज अवीचा वाढदिवस होता. ऑफिसच्या कामामुळे अवीला सुट्टी घेणे शक्य नव्हते आणि त्याचा हा पहिला असा वाढदिवस होता ज्यावेळी त्याचे आईबाबा त्याच्या जवळ नव्हते. त्यामुळे सकाळपासून अवी थोडा उदास होता. पण जेव्हा अवी ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा तो चकितच झाला. त्याचे डेस्क खूप छान सजवले होते आणि त्याच्या डेस्कवर एक फुलांचा गुच्छ ठेवला होता. तो आल्यावर ऑफिसमधले सर्वजण त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या डेस्कजवळ आले. मग मीनूने केक आणला आणि ऑफिसमध्ये खूप मस्त अवीचा वाढदिवस साजरा झाला. अवीने सगळ्यांना स्नॅक्स पार्टीही दिली. मीनूने अवीला आधीच सांगून ठेवले होते की संध्याकाळी त्याला तिच्या घरी जेवायला बोलवले आहे. त्यामुळे दोघेही ऑफिस सुटल्यावर एकत्र मीनूच्या घरी गेले. मीनूच्या घरी पोचल्यावर मीनूच्या आईबाबांनी अवीचे स्वागत केले. मीनूच्या आईने अवीचे औक्षण केले आणि त्यानंतर अवीच्या आईने. हो, सकाळीच अवीचे आईबाबा पुण्याहून मीनूच्या घरी अवीला सरप्राईज द्यायला आले होते. हा सगळा मीनूचा प्लॅन होता. आईबाबांना बघितल्यावर अवीच्या आनंदाला पारावर नव्हता. मग मीनूने केक आणला. तो कापून झाल्यावर जेवणे आटोपली आणि मग सगळे गप्पा मारायला बसले. तेव्हा अवीच्या आईने मीनूनं ठरवलेल्या सरप्राईजबद्दल अवीला सांगितले. अवीने मीनूकडे पाहिले तेव्हा ती मंद हसली. मग अवी आणि मीनू दोघेही घराजवळ असणाऱ्या दुकानातून सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला गेले. अवीला मीनूचे काय आणि कसे आभार मानायचे हेच कळत नव्हते. त्या क्षणी त्याच्या मनात आले, हो, हीच ती वेळ. मग काय, तो मध्येच थांबला आणि गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्याने चक्क मीनूला प्रपोज केले. मीनूला विश्वासच बसत नव्हता. तिला तर हे सर्व स्वप्नच वाटत होते. तिने वेळ न गमावता त्याला लागलीच होकार दिला. तेव्हा कुठेतरी मंद आवाजात गाणे सुरू होते. गुमसुम सावली अलगद धावली, हिरवळी पुन्हा मखमल प्रेमाची, रिमझिम भासले रुणझुण वाजले, नकळत झेडिली सरगम प्रेमाची. मग दोघेही हातात हात घालून घरी परतले. लवकरच घरी सांगूया असेही त्या दोघांनी ठरवले.
त्यानंतर घरी सगळ्यांनी मिळून आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. दोघांची नजर एकमेकांपासून हटत नव्हती. हे दोघांच्या आईबाबांच्या लक्षात आल्यापासून राहिले नाही. अवीच्या आईबाबांच्या परत जाण्याची तयारी मीनूने आधीच करून ठेवली होती. त्याप्रमाणे ते दोघे सकाळीच परतीच्या प्रवासाला निघणार होते. त्यामुळे अवी सगळ्यांचा निरोप घेऊन त्याच्या घरी म्हणजेच ऑफिस क्वार्टर्सवर जायला निघाला. मीनू त्याला बाहेरपर्यंत सोडायला गेली. निघता निघता मीनूने अवीसाठी घेतलेले गिफ्ट अवीला दिले आणि घरी जाऊन उघड असे देखील सांगितले. अवीने घरी गेल्या गेल्या ते गिफ्ट उघडले आणि माहीत आहे त्यामध्ये काय होते? 24 कॅरेट सोन्याचे ब्रेसलेट. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले. आज खऱ्या अर्थाने अवीचा बड्डे खूप स्पेशल आणि मेमोरेबल झाला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.